कुस्ती जोडण्यासाठी भैया कोकाटे पाटील, सागर कोकाटे, शिवाजी पवार, अतुलभाऊ हजारे, वासुदेव कोकाटे, प्रशांत कोकाटे, अयाज शेख, आसिफ सय्यद, साजन भाई, त्याचप्रमाणे सुनील कांबळे, राजेंद्र कोळी, डॉक्टर नवनाथ शिंदे, वैभव नवलचंद कोकाटे, बाळू कोकाटे आणि गणेश जगदाळे आपण कुस्ती लावायला चला. या मैदानाला ज्यांचं खऱ्या अर्थानं सहकार्य मिळालं हे सर्व आखाड्यात जे येणारे आहेत मान्यवर, हे माऊलीचे फार मोठे चाहते, पुण्यापर्यंत कुस्त्या बघायला असतील. मी त्याचा साक्षीदार आहे. अक्षय कांबळे, लखन लोंढे, आपण या आखाड्यात या गावच्या सुपुत्रावर प्रेम करणारे हे सगळे पोरं, पृथ्वीराज लट्टे, आपण या आखाड्यात या माऊलीचा सर्व मित्र परिवार आज कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात आलेला आहे. हे सगळे पुण्यात मुळशी तालुक्यात पौडला सगळे 2 गाड्या घेऊन आले होते. सुधीर कोकाटे, आपण या आखाड्यात या सौरभ दोरकर, चला चला. आमच्या दोस्ताची कुस्ती म्हणलं की आम्ही कुठेही कुस्तीला जातो. असा माऊली पैलवानचा जीवाभावाचा हा मित्र परिवार, त्यांच्या शुभास्ती कुस्ती लागते. सलामी द्या दोघं पण. शबास. बघा मिर्जाला हिंदी बी कळते, मराठी बी कळायला लागला. आता सलामी म्हणलं की हातात हात लगेच येते ते. मिर्जा मराठी समजते? हाँ, अभी समझ में आ गए, अभी सब कुछ. काळाची गरज आहे. आणि नुसताच मिर्जा काय धरून आणलेला इराणचा एक असा तसा पैलवान नाही. बेल्ट रेसलिंगला जागतिक स्पर्धेमधला पदक विजेता पैलवान आहे. आणि माऊली कोकाटे या महाराष्ट्राची मुलूक मैदानी तो, ज्याच्या ताकदीचा आणि दमाखाचा अंदाज आतापर्यंत कोणाला लागलेला नाही. आज भारतातला टॉपचा पैलवान. या कुस्तीसाठी पंच म्हणून वस्ताद नामदेव नाना वाघमारे यांचे पंच म्हणून नियुक्ती. नामदेव नाना वाघमारे यांना विनंती, आपण आखाड्यात या आणि कुस्तीला सुरुवात होते. नंबर 1 ची कुस्ती चालू होते या मैदान मधली. माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान मिर्झा हिरा अशी कुस्ती चालू झालेली. कुस्तीला सुरुवात झालेली. दोन्ही पैलवानला नामदेव नाना वाघमारे समज देत आहेत कुस्ती कशा प्रकारे दिली जाईल आणि कशा प्रकारे दिली जाणार नाही याची समज दिली जाते. कुस्ती खेळ आहे आणि ते सगळं खिलावृत्तीने स्वीकारलं पाहिजे. हार जीत होत असते, विजय पराभव होत असतोय. आपण चालू वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 18 ते 22 मार्चला पुण्यामध्ये वाघोलीला पाहिली. त्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कुस्ती आली होती. पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान सिकंदर शेख. महेंद्र गायकवाड पैलवान तिथं विजय झाला, पण सिकंदरच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं. सिकंदर पैलवान वयाने सिनियर आहे. हिंद केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान विजयभाऊ चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी विरुद्ध महेंद्र गायकवाड अशी कुस्ती आली होती. आणि महेंद्र गायकवाड पैलवान तिथं विजय झाला. विजय चौधरी पैलवानच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं. विजय चौधरी पैलवान 3 वेळा महाराष्ट्र केसरी, पोलीस खात्यामध्ये डीवायएसपी. कुस्ती म्हणजे काही जन्माला जन्मेचं वैर नाही, कुस्ती खेळ आहे आणि ते सगळं खिलावृत्तीने स्वीकारायचं असतं. महाराष्ट्राच्या तमाम कुस्ती शौकीनांचा एक गैरसमज होता. सातारला हिंद केसरी कुस्ती स्पर्धा भरली आणि त्या ठिकाणी विजय चौधरी पैलवान हिंद केसरी होणार. डीवायएसपी लाखो रुपये देऊन कुस्त्या घेणार, पण हे सगळं विधान फोडून काढलं आणि हिंद केसरी झाला पैलवान महेंद्र गायकवाड. सोलापूर जिल्ह्याला हिंद केसरीची गदा मिळवून दिली. पाठीमागे जर बघितलं तर हिंद केसरीकर पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा होता. पण अनेक पैलवान आसमान दाखवलं आणि ओरिजिनल काटा स्पर्धा झाली. काटा कुस्त्या केल्या तर त्या स्पर्धेची, त्या मैदानची क्रेज वाढत असते. नुरा कुस्त्याने क्रेज वाढत नाही. कुस्ती कडला कौल आता कमी झालेला आहे. बैलगाडा शर्यतीकडे जास्त वर्ग वळालेला आहे. महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी, साधू संतांची भूमी आणि महाराष्ट्राची भूमी पैलवानांची भूमी. तोपवाली जरा तोप साईडला लावा, जरा थोडं साईडला लावा. डोक्याने चालतं ते मंत आदलेली समाजाला ज्ञानी करतात ते संत. याच ठिकाणी जगद्गुरु संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचा विसावा असतो.
आषाढी वारीला पुण्यातून आळंदी आणि देहूतून निघालेल्या पालख्या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला जातात आणि याच ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो. त्याच ठिकाणी आज मल्लयुद्ध झळकतंय. पुणे जिल्ह्यातलं इंदापूर तालुक्यातलं हे शेवटचं गाव, नीरा नदीच्या तीरावरती बसलेलं हे सराटी गाव, संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारं कुस्ती क्षेत्रात हे सराटी गाव. आणि या सराटी गावचा सुपुत्र माऊली कोकाटे लढतोय 2012ला बयसे. आज या ठिकाणी प्रवीण भैया हजर आहेत. याच माऊली कोकाटे पैलवानची मी उद्घाटनाला 100 रुपयाला इथंच बसून कुस्ती पुकारली होती 2012ला. आणि आज याच मैदानावरती माऊली शेवट लढतोय. हे भाग्य गावाचं आहे. पैलवान आई वडिलांचा नसतो, चुलत्याचा नसतो, पैलवान गावाचा तालुक्याचा पैलवान असतो. आणि मिर्झा एकेरीला लागलेला आहे. हो 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 हो. आणि दरम्यान कुस्ती कडेला प्रवीण भैया माने, इंदापूर तालुका, भारतीय जनता पार्टी, भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची विचारधारा जपणारा आणि जोपासणारा व्यक्तिमत्व. माझ्या कुस्ती कॉमिटीचं कौतुक करून मी कुस्तीनगर युवराज केचे आणि माझे सहकारी मित्र अंगेश्वर धायगुडेचा आमच्या दोघांसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. भैयासाहेब, इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे. वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं वाटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं. काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं. बोलणारा एकटा असतो, ऐकणारे ऑडिटर असतात. शब्द ही शस्त्र आहे. प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो. क्रिकेट सारखा खेळ कॉमेंट्रीमुळे पुढे आला हे जाणलं बापूसाहेब राडे यांनी. या महाराष्ट्राचे पहिले निवेदक कोण असतील तर ते बापूसाहेब राडे. आज आपल्या मध्ये निघून गेलेले. त्यांची विचारधारणा पुढे जोपली, जोपासली शंकरांना पूजननी. 23 डिसेंबर 2023ला शंकरांना पूजननी जाहीर निवृत्ती स्वीकारली. वयाच्या वयोमर्यादेनुसार शुगरचा, बीपीचा त्रास व्हायला लागला म्हणून. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखे असंख्य निवेदक झाले. मुख्य कुस्ती ही कुस्ती कॉमेंट्रीमुळे बोलकी झाली. पैलवान कुठला, कुठल्या गावचा, कुठल्या तालमीत सराव करतो, त्याचे वस्ताद कोण, हे सर्वांना माहिती मिळायला लागली. त्याला 2015-16च्या कालखंडानंतर सोशल मीडिया आलं. कुस्तीचा सोशल मीडियाचा जनक कोण असेल तर पैलवान गणेश मानगुडे यांनी पहिल्यांदा फेसबुक वरती कुस्तीची माहिती टाकायला सुरुवात केली. नंतर युट्यूब आलं. युट्यूब वरती मैदान लाईव्ह करायला लागले. आणि 2021-22 नंतर कोरोनाची वैश्विक महामारी संपली आणि ज्ञानेश्वर आसवले नावाचं एक व्यक्तिमत्व आलं. जरा आसवले सर उठून उभा राहो, जरा टाळ्या करा यांच्यासाठी. कुस्तीचा आणि या ज्ञानेश्वरचा कुठं काही संबंध नाही, पण पायाला भोवरा बांधून ज्ञानेश्वर आसवले महाराष्ट्रात संपूर्ण फिरून कुस्तीचा प्रचार प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. खऱ्या अर्थानं या भारतावरती अनेक आक्रमण आली होती. डच आले, पोर्तुगीज आले, फ्रान्स आले, इंग्रज आले. काळाच्या युगामध्ये अनेक कला लोप पावत गेल्या, पण कुस्ती कुणी संपू शकलं नाही. कारण पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा आराध्य दैवत बजरंगबली हनुमान, संत परंपरेचे चरणकृष्ण आणि सद्गुरू तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, शरण शरण हनुमंता, शक्ती युक्ती नीती भक्ती म्हणजे हनुमान. त्या हनुमंतरायाच्या कुस्तीला खऱ्या अर्थानं ऊर्जित आणण्याचं काम या महाराष्ट्राच्या कुस्ती शौकीनांनी केलेला. योग्य टायमिंगला टाळे वाजायला लागलेले. नुसती गर्दी नाही, बघणारे अनेक जण दर्दे. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झालेली. माऊली मशनरी तापलेली. कुस्ती करा मिर्झा, चले पैलवाजी, कुस्ती करे, डाव प्रतिडाव पाहिजे. इराणची भाषा कुठली आहे मला माहित नाही, पण मिर्झाला मराठी समजते, हिंदी समजते, दोन्ही भाषा समजताय. गेली 4-5 वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये अनेक मैदानाला मिर्झा कुस्त्या करतोय. शबास, एक अनुभव सिद्ध पैलवान आहे. काय झालंय हलकेवाल्याला? कुस्ती करा. शबास माऊली आणि शबास मिर्झा. शांतता आणि स्तब्धता पसरलेली आहे. आक्रमक होतोय पैलवान माऊली आणि समोरून लांगला बोट गुतवलेली आहे. काळजाचा ठोका चुकणार, पापण्या तेवढ्या मिटू नका. शबास माऊली,
ज्याच्या दमाकसाचा अंदाज कुणालाही लागला नाही. याच मैदानाला 2012ला 100 रुपयापासून आज शेवटच्या कुस्तीपर्यंतचा प्रवास आहे. असा हा माऊली कोकाटे. 4 वर्षापूर्वी त्याच्यावर बापूसाहेब कुणी कुस्ती करायला तयार नव्हतं. दाहेरी नावाचं गाव आहे पुण्यामध्ये, तिथं मी मैदानामध्ये जाहीर सांगितलं होतं, भारताबरोबर कुणाबरोबर कुस्ती सांगा, नाही म्हणतच नाही. आणि तो आवाज आणि तो माऊलीचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला, कमीत कमी 40 ते 45 मिलियन, याचा अर्थ 4.5 ते 5 कोटी लोकांनी आतापर्यंत तो ऑडिओ आणि व्हिडिओ वापरला आहे, असा प्रसिद्धी पावलेला. आणि मग त्याच्यानंतर चर्चा व्हायला लागली, माऊलीबरोबर कुस्ती का करणार. मग माऊलीच्या कुस्त्या लोकांनी बाकीच्या टाळल्या आणि या पोराची कुस्ती 1 नंबरला वरती घ्यायला सुरुवात केली. आणि मग सगळ्यालाच वाटायला लागला आता कुस्ती केल्याशिवाय पर्याय नाही. आणि धरेल त्याला पाडत आलेला हाच तो माऊली कोकाटे. खऱ्या अर्थानं संतांची भूमी असणारे हे सराटी गाव आहे आणि त्याच भूमीमध्ये हे अस्सल रत्न जन्माला आलं. खऱ्या अर्थानं कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा, परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा, असा पैलवान या गावाने या महाराष्ट्राला या देशाला दिलेला आहे. पैलवान हा घराचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं भूषण असतो. अशी भूषणाव पुरं घराघरामध्ये निर्माण व्हावी त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे. शबास, दोघांनी लांगाला बोट गुंतवलेली आहे आणि आज साक्षात या पैलवानांच्या रूपानं बजरंगबली हजर आहे. शरण शरण जी हनुमंता तुझा आलो पिरामद होता, काय त्या भक्तीच्या वाटा मज धावा सुटता, शूर आणि वीरस्वामी काजी साजरा, तुका मने रुद्रांजनीच्या सुकमरा, साक्षात बजरंगबली हजर आहे. एकदा सर्वांनी दोन्ही हात उंच करून बजरंगबलीचा जय जयकार करूया. नाम संकीर्तन साधन सोपो ज्योतिल पाप्या जन्मांतरीची, परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सरा आणि एकदा सर्वांनी हात वर करा. बजरंगबली की जय. ज्याला ज्याला हात वर केला नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही. आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीव नाही. मुक्क बद्दल मुक्क एकदा हात वर करा. रवी बजरंगबली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. धन्यवाद. पुणेकर, तुम्हाला खरंच मी सांगितलं काय, हात पुढल्या जन्मात मिळणार नाही तो. आप्पा, या कुस्तीचा निर्माता प्रभू हनुमंत आहे. मी मगाशी कुस्तीचं वर्णन सांगितलं. समोरच्या पैलवानाचे दोन्ही खांदे जमिनीला टेकले की तो पराभूत होतो. हा नियम प्रभू हनुमंतांनी घातला. आता हात चेटीवाले आपल्याला बजरंगबली शिकवायला लागले ती, पण बजरंगबली आपल्याला पहिल्यापासून नाही. कारण या कुस्तीला उत्तर भारतातली कुस्ती, आर्यांची कुस्ती आणि दक्षिण भारतामधली अनार्यांची कुस्ती एका धाग्यामध्ये सांगली प्रभू हनुमंताला. धार्मिक बाब बाजूला राहते, पण या कुस्तीचा निर्माता हनुमंत आहे, म्हणून हनुमंताचा जय जयकार करायचा आहे. कारण निर्वश्री राहणं आणि चिरंजीवी राहणं कुणाकडून शिकावं तर प्रभू हनुमंताकडून, भक्ती शिकावी तर हनुमंताकडून. या मैदानासाठी उपस्थित असणारे या इंदापूर तालुक्याचे लाडके निवेदक सुभाष दिवशे सर यांच्यासाठी प्रवीण भैया माने यांच्याकडून भैयासाहेबांकडून 2500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. क्षमा पैलवान कुस्ती करा. कॅमेऱ्याच्या समोर उभे राहिलेला अलीकडच्या बाजूला पंचवस्तात हा फिरते राहा फक्त. शबास. समोरून लांगाला पुन्हा एकदा बोट गुतवतोय मिर्झा. शबास. माऊलीनं समोरून लांगेला बोट गुतवलेली आहेत. काहीतरी घडतंय. शबास. बाहेर नाही जाना पैलवानजी कुस्ती करी. शबास. आक्रमक होते मिर्झा आणि छातीचा बोजा पट्टीवरती टाकतोय. शबास माऊली. हार या जीत कोई बात नहीं, लेकिन लढना अपना फर्ज है. जिंकण्याची आणि पराभवाची चिंता न बाळगणारी दोन्ही पुरा आहेत. हालात के करने पर सिकंदर झुका नहीं करते, टूटते हैं तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते, गिरते हैं दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते. पहला जी कुश्ती करिए.
शेवटचे 5 मिनिट. मिर्झा पहिला आखरी 5 मिनिट कुस्ती आहे. We are giving you to 5 minutes only. You have to make a result until and unless we'll stop the wrestling and final decision will take the committee. There will be no second option. हा बऱ्याच जणांचं वाटतं इकडून इंग्लिश बोलायला लागलं. हिंद केसरीला परवा दिवशी तेच झालं. अहो एकदा काय झालं, सीतामाई आंघोळ करून शिनी भांगात कोकुल येत होत्या. हनुमंतरायानं बघितलं आणि कुणाला तरी विचारलं, माय तुम्ही हे काय करता हो भांगात कोकुल येतला? माईने सांगितलं, माझ्या मालकाचं म्हणजे प्रभू रामाचं प्रभू रामांचं आयुष्य वाढतं म्हणून मी भांगात कोकुलेले. दुसऱ्या दिवशी बसला आणि सगळ्या अंगाला शेंदरासारखं आपण अष्टगंध म्हणतो ते सगळ्या अंगाला लावत बसला. दुसऱ्याने विचारला, हनुमंता तू काय करतो? मला सीतामाईने असं सांगितलं, रामांचं आयुष्य वाढतं म्हणून मी सगळ्या माझ्या अंगाला लावून घेतलंय. माझ्या रामाला जास्त आयुष्य मिळावं म्हणून मी अंगाला शेंदूर लावून घेतला. म्हणून आपण बजरंगाला पहिल्या दूर शेंदूर शेंदूर थापतो. वेडी भक्ती म्हणतात ती प्रभू हनुमंताची. शबास. 14 वर्ष एकदा गेला राहिली. आजूबाजूच्या लोकांनी विचारलं लक्ष्मणाला, सीतामाई लई सुंदर दिसतात असं म्हणते. शबास. काय झालं सांगा? लक्ष्मण म्हणला, मी 14 वर्ष फक्त त्यांचं पाऊल बघितलं, पाऊल शिवलं, चेहरा बघितला नाही वहिनी झाल्या. त्यामुळं मला अतिशय सुंदर आहेत का काय माहित नाही, फक्त मी त्यांचं चरण शिवलं, पाय शिवलं. याला म्हणतात तुमचे इथिक्स आणि नीतिमत्ता जाग्यावरती असणं. आईला आई आणि माईला माई आणि बहिणीला बहीण म्हणणारा हा महाराष्ट्र आणि हा हिंदुस्थान आहे. शबास मिर्झा, शबास माऊली. प्रवीण भैया माने भाजपा नेते यांच्या वतीनं जय भवानी हलगी गुरु पावडा यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद प्रवीण भैया. कुस्तीची परंपरा जपण्याचा आणि तिला खऱ्या अर्थानं रणवाद्याची जोड देणारे जय भवानी हलगी गुरु पावडा यांच्यासाठी सुद्धा प्रवीण भैया यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. कुस्ती करा शबास पैलवान. हो आता बऱ्याच जणांना वाटलं मी शिक्षण सांगायचं राहिलो. मी स्वतः MSc इकॉनॉमिक्स आहे, सेट क्वालिफाईड आहे आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आता असिस्टंट मॅनेजर म्हणून 1 तारखेपासून जॉईन करतो. तिथं अभिषेक आणि कुस्ती बरोबरी सोडवली आणि कुस्ती बरोबरी सुटली.